पहिली ब्रेकिंग बातमी ती म्हणजे पालिका आयुक्त अजय मेहता यांनी दक्षता विभागाला चौकशीचे आदेश दिले। 24 तासात रिपोर्ट देण्याचे हे आदेश आहेत। ऑडिट योग्य झालं होतं आणि दुरुस्ती सुचवली होती, ती करण्यात आली होती का? जर झाली नसेल तर ती का झाली नाही, या सर्व बाबी ज्या आहेत त्या अहवालात असल्या पाहिजे असे आदेश आहेत ते अजय मेहता आयुक्त यांनी दिलेले आहेत। आज सध्याच्या घडीची महत्त्वाची बातमी आहे। खरं तर या पूल दुर्घटनेनंतर सर्वच स्तरात खळबळ माजली, सर्व मुंबईकरांनी संताप व्यक्त केला। त्याचप्रमाणे वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया देखील आलेल्या आहेत आणि पालिका आयुक्त अजय मेहता यांनी दक्षता विभागाला आता चौकशीचे आदेश दिलेले आहेत। याविषयी बातचीत करूया आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्यासह। विनायक, काय अपडेट द्याल या बातमीवर? ऋषाली बरोबर आहे। आपण जर पाहिलं ती पूल दुर्घटना जी झालेली आहे त्यानंतर आता कुठेतरी पालिकेला जाग आलेली पाहायला मिळते। अगोदरच पालिका फक्त म्हणत होती की आमची जबाबदारी नाही, परंतु आता खऱ्या अर्थानं पालिका आयुक्त अजय मेहता यांनी जे आहे ते पूल विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांची जी आहे ती बैठक घेतली। या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे की दक्षता विभागाने ही संपूर्ण चौकशी करायची आहे। हा जो पूल आहे या पुलाचं जे ऑडिट झालं होतं ते ऑडिट योग्य प्रकारे झालं होतं का, आणि मग ऑडिटमध्ये जे सुचवण्यात आलेल्या दुरुस्ती होत्या मग त्या दुरुस्तीवरती सुधारणा का झाल्या नाहीत, या सगळ्या बाबींचा अहवाल जो आहे तो आयुक्तांनी 24 तासाच्या आत जो आहे तो दक्षता विभागाकडे मागितलेला आहे। आणि जे कोणी दोषी असतील त्यांची सगळ्यांची नावं जे आहेत यामध्ये आयुक्तांनी जे आहे ते स्पष्ट सांगितलेलं आहे। त्यामुळे आता हा अहवाल 24 तासात समोर येणार आहे, परंतु कुठेतरी उशिरा महापालिकेला जाग आली असंच म्हणावं लागेल। आयुक्तांना सुद्धा मी विचारण्याचा प्रयत्न केला की नेमकं दोषी कोण, परंतु आयुक्तांनी बोलणं जे आहे ते टाळलेलं आहे। सध्याची परिस्थिती आपण जर पाहिलं तर सध्या मीडियाला जे आहे ते आयुक्त केबिनच्या बाहेर जे आहे ते काढण्यात आलेलं आहे। पालिका कुठेतरी आता दूर सारण्याचा प्रयत्न करते, मीडियापासून दूर पळण्याचा प्रयत्न करते। मीडियाला सुद्धा बाहेर जे आहे ते केबिनच्या काढलेलं पाहायला मिळते। निश्चितच विनायक, पण जेव्हा दुसऱ्या दुरुस्त्या जेव्हा सुचवल्या गेल्या तेव्हा मात्र त्या झाल्या नाही, हे तेव्हा जर पाहिलं असतं तर ही दुर्घटना टळली असती असं नाही का वाटत? ऋषाली बरोबर आहे। त्या प्रकारे दुरुस्ती सांगण्यात आलेली होती, तेव्हा दुरुस्ती करणं गरजेचं होतं। कुठेतरी छोटीशी डागडुजी जी आहे ती करण्यात आलेली होती, कलरिंगचं काम असेल किंवा वरच्या लाद्या। निश्चितच विनायक, तुमच्याकडून अपडेट हे घेतच राहणार आहोत। पण पालिका आयुक्तांची बैठक जी आहे ती संपलेली आहे आणि पालिका आयुक्त अजय मेहता यांनी दक्षता विभागाला चौकशीचे आदेश देखील दिलेत। विनायक, काय अपडेट द्याल? बैठक संपलेली आहे। ऋषाली, ही बैठक जी आहे ती संपलेली आहे। संजय दराडे चीफ इंजिनियर जे आहेत त्यांचा संपूर्ण हे अधिकारी वर्ग यांच्यासोबत ही बैठक होती। या बैठकीमध्ये हाच निर्णय झालेला आहे, दक्षता विभागाकडून ही सगळी चौकशी जी होणार आहे। आणि त्याचप्रमाणे अजय मेहता यांनी ही पूल विभागाचे सगळे अधिकारी आहेत त्यांच्याकडून सगळी माहिती घेतलेली आहे। कारण ज्या प्रकारे आता महापालिकेला कुठेतरी टार्गेट होईल हे आयुक्तांना माहिती आहे, त्यामुळे आयुक्तांनी सुद्धा आता सतर्कता बाळगण्यासाठी सगळ्या अधिकाऱ्यांची ही बैठक घेतलेली होती। बैठक संपलेली आहे। आयुक्तांना जे आहे ते मीडियासमोर बोलण्याची आम्ही विनंती करतो, परंतु आयुक्त सुद्धा बंद खोलीच्या आतच आहेत। बाहेर कुठेतरी मीडियाला बाहेर काढण्यात आलेलं आहे। मीडियाला सामोरे जे आहे ते आयुक्त आता जात नाहीत, त्यामुळे आता नेमकी आता कोणावरती कारवाई होणार हे पाहावं लागेल। परंतु 24 तासानंतर हा संपूर्ण रिपोर्ट जो आहे तो दक्षता विभागाचा ऋषाली समोर येईल आणि त्यानंतर जे आहे ते खऱ्या अर्थानं अहवालात नेमकं काय येतं हे पाहावं लागेल। निश्चितच विनायक, खरं तर मुख्यमंत्र्यांनी पण म्युनिसिपल कमिशनर यांना प्राथमिक जबाबदारी फिक्स करण्याचं संध्याकाळपर्यंत अल्टिमेटम दिलं आहे आणि आता अजय मेहता यांनी देखील 24 तासात रिपोर्ट सादर करण्याचं अल्टिमेटम जे आहे ते दिलं गेलेलं आहे। याविषयी काय सांगाल? बरोबर आहे। मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रकारे आदेश दिले त्यानंतर सकाळीच ही बैठक जी आहे ती या ठिकाणी आयुक्तांनी घेतलेली होती। सर्व सारांश जो आहे तो घेतलेला होता, कारण नेहमीच रडगाणं जे आहे ते मुंबई महापालिकेचं झालेलं आहे। कारण जेव्हा पूल पडले जातात, जेव्हा जबाबदारी येते तेव्हा झटकली जाते आणि त्यानंतर अहवाल मागितले जातात। ही नेहमीची जी पद्धत जी आहे ती महापालिकेची आहे। आता या बाबतीत सुद्धा असंच घडलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे साहजिकच आहे आता आयुक्तांवरती सुद्धा कापर फोडलं जाणं योग्यच आहे, कारण आयुक्तांनी हे लक्ष दिलं का नाही किंवा आयुक्तांच्या विभाग जे आहे पूल विभाग त्यांनी का लक्ष दिलं नाही, हे सगळ्या प्रश्न जे आहेत ते आता जनता किंवा मुंबईकर सुद्धा विचारतायत। त्यामुळे साहजिकच याला उत्तर जो आहे तो अजय निश्चितच या दुर्घटनेनंतर सर्वच मुंबईकर जे आहेत ते संतप्त झालेलेच आहेत। विनायक, तुमच्याकडून अपडेट्स घेतच राहणार आहोत, पण तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।